पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नेत्रा, तुझी बहीण कुठे? ती अजूनही आतच आहे। एवढा वेळ? हो। पुन्हा ऍक्च्युअली तिला रुपाली बरोबर जाऊच द्यायला नको होतस। तुला कळते का, तू नर्स नाहीयेस हे जर का रुपालीला कळलं तर काय होईल? मी बाईसाहेबांना कसं अडवणार होते, पण मी हेमेला घरीच पाठवत होते तोपर्यंत बाईसाहेबाला आणि तिला आत घेऊन गेल्या। शेखर, काय ग रुपाली? शेखर, काय झालं? काय नाही। नाही नाही, तुम्ही परत का आला? मीटिंग होती ना क्लायंट बरोबर? अगं हो, साईटवरच निघालो होतो, पण तेवढ्यात मला कार्यकर्त्यांचा फोन आला। ते म्हणाले की क्लायंट येत नाहीये, मीटिंग कॅन्सल झाली आहे, म्हणून परत आलो। ही हेमा, नेत्राची बहीण। नमस्कार। नेत्रा, अगं तुझी बहीण किती वेगळी आहे तुझ्याहून। म्हणजे तुम्ही दोघी सख्या बहिणी आहात यावर विश्वासच बसत नाही। म्हणजे तू इतकी अबोल आहेस, काय बोलतेस त्याचा अर्थ कळत नाही। तू इथे या घरी का आली होतीस ते कळलंच नव्हतं मला बघ। पण हेमा किती स्पष्ट बोलते आणि खरं सुद्धा। तुला काय म्हणायचं नक्की? अहो, नेत्रा आपल्या घरी येऊन इतके दिवस झाले, पण हिने स्वतःविषयी एका शब्दाने आपल्याला काही सांगितलं नाही। म्हटलं आज हिची बहीण हेमा आलीच आहे तर तिला विचारावं हिच्याविषयी। हेमाने हिच्याविषयी सगळं काही सांगितलं आणि तेही खरं। शेखर, हे सगळं खरं तर मला आधी कळायला हवं होतं। तुला काय कळलं रुपाली? हेच की नेत्रा किती गरजू आहे, तिला कामाची किती गरज आहे। सॉरी नेत्रा, मी उगाच संशय घेतला तुझ्यावर। हेमा, तू निघालीस ना आता? हो चल, मी तुला सोडते स्टँडवर। नेत्रा तू थांब। अगं मी चाललोच आहे ऑफिसला, मी सोडेन हिला, नाही का? डॅड, मी सोडतो। अहो नाही, म्हणजे तुम्ही कशाला उगीच त्रास करून घेताय ना। मी जातोच आहे बाहेर, सो आय विल ड्रॉप हर। त्रास कसला त्यामध्ये? मी चाललोच आहे। जाऊ दे ना तनुला, सोडून येईल तिला। आणि तसंही तुम्ही जरा थांबा, मला बोलायचं आहे तुमच्याशी, महत्वाचं। बर। नाही म्हणजे सॉरी, मी डायरेक्ट असं विचारलं, पण इट्स ओके ना, कारण मी चाललोच आहे बाहेर म्हणून मी विचारलं। हो चालेल। ओके, सो मी पटकन चेंज करून येतो। तू चल। अगं थांब, अगं थांब, हे मी सहज म्हटलं ना। एवढ्या मोठ्या महालात कशी आलीस? मला आधी सांग, तुम्ही इतका वेळ वर काय बोलत होता? बाईसाहेबांनी काय विचारलं तुला? अगं तुला काय करायचंय? हे मी सांग ना मला। तू काही सांगितलं नाही ना त्यांना?
तू नक्की काही सांगितलं नाही ना त्यांना? हे बघ बाईसाहेब आता काही बोलणार नाही, नंतर मला अडचण होईल. बोल ना ग, काही बोलल्या का ते तुला? टेन्शन आलं तुला? हे मग नको, माझा अंत नको पाहू बाई. मला सांग काय बोलणं झालं तुमचं? बोल बाई पटपट. अगं मॅडम आहेत ना, मला खोदून खोदून विचारत होत्या तुझ्याबद्दल. घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी आई, आजोबा आणि मी. म्हणजे आमच्या गावात ना एक त्रिनयना देवीचं मंदिर आहे, तर माझे आजोबा तिथे पुजारी आहेत आणि आई गावातच स्वयंपाकाचं काम करते. नेत्राचं शिक्षण किती झालंय? अहो कसलं काय शिक्षण, म्हणजे तसं गरजेपुरतं शिकली आहे ती, पण मग माझ्या शिक्षणासाठी तिला शिक्षण सोडावं लागलं. मग नर्स कशी झाली ती? अशीच झाली ती नर्स. अशीच म्हणजे? काय विचारते मी? कोर्स केला ना तिने, मग ते कोर्स केल्यानंतर ती नर्स झाली आणि मग ती नोकरी पण करत होती. ती कुठल्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होती? हॉस्पिटल नाही माहिती ते. अगं बहीण आहेस ना तिची, मग माहित कसं नाही? अहो हो, ते मी विसरले आणि त्याच्यानंतर तिची नोकरी सुटली ना. का? नाही माहिती, म्हणजे तिने नाही सांगितलं. पण त्यानंतर ना तिने खूप प्रयत्न केला पण तिला नोकरीच मिळेना. आणि आमची परिस्थिती पण ना खूप बेताची आहे. म्हणजे अगदी छोटं घर आहे, छोटं शेत आहे, कपडे लत्त्यासाठी पण आमच्याकडे पैसे नाही आहेत. पण आता तुमच्याकडे ती नोकरीला लागली आहे ना, मग बघू कसं होतंय पुढे काय. तू काय करतेस? मी तर शिकते अजून, पण माझं ठरलंय बाबा की आपलं कितीही बेताची परिस्थिती असली ना तरी आपलं शिक्षण पूर्ण करायचं आणि मग इथेच पुण्यात नोकरी शोधायची. अरे वा. हो ना, म्हणजे आता माझं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून ती नोकरी करते, बाकी कोणासाठी नाही आहे, पण तिच्यासाठी मी माझं स्वप्न पूर्ण करणार. तिच्याकडनं काही चुकलं तर सांभाळून घ्या हा तुम्ही. पण तू नक्की त्यांना काही बोलली नाहीस ना ग? तुझा विश्वास नाहीये का? हा नाही तसं हे बघ, मी आत्ता ह्यांना काही बोलले नाही, पण नंतर तू मला माझं तोंड उघडायला लावू नकोस. म्हणजे मी आत्ता ह्यांच्याशी खोटं बोलले, ते तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी. नाही कळलं ना? तर माझी लाडकी बहीण ते काम करतेय, पैसा कमवतेय, मग आता तिचा पगार तो माझा पगार. मी माझं तोंड बंद ठेवावं असं वाटतंय ना तुला? वाटतंय ना? मग मी जेवढे पैसे मागेन तेवढे मला दे. काय अशी काय बघतेस? ठीक आहे, मग मी त्यांना सांगते तू नर्स नाहीयेस. नाही नको असं नको करूस. नको ना? मग आई आणि आबांना सांगायचं की तुझ्या पगारातला अर्धा पगार मला द्यायचा. हे मी तू काय करणार आहेस एवढ्या पैशांचं? चुलीत घालीन. तुला काय? तुला जेवढं सांगितलंय ना तेवढं कर. हॅलो हेमा. हा, लेट्स गो. तू कुठे? तुला सोडायचं आहे ना? हा चल. एक्सक्यूज मी. लक्षात आहे ना? पगार. शेखर सांगा, कसलं नाटक सुरू ठेवायला सांगितलंय नेत्राला? तुम्ही काय माझ्या मागे पोलिसांसारखी चौकशी लावली आहेत का? रुपाली प्लीज आधी मला कॉफी दे ना. कॉफी देते मी, पण मला आधी सांगा, मला खरंच काही सुचत नाहीये. कसलं नाटक शेखर? अरे कसलं नाटक? मीच विचारतोय कसलं नाटक? ही
फाल्गुनी सांगत होती, तिने तिच्या कानाने ऐकलंय स्वतः. तुम्ही नेत्राला सांगत होतात की नाटक सुरू ठेव. कसलं शेखर? सांगतो, सगळं सांगतो. रुपाली, आपला अद्वैत बरेच दिवस आता घरात आहे, त्यामुळे तो कंटाळलाय. मुळात अद्वैत आणि औषध हे गणित कधी जमलंच नाही, त्यामुळे तो सतत चिडचिड करायला लागलाय. ती बिचारी नेत्र त्याकडे औषधं घेऊन जाते आणि हा सगळा राग तिच्यावर काढतो. आता मला सांग, ती नर्स असली तरी माणूस आहे ना. ती मला येऊन सांगत होती की अद्वैत साहेब माझ्यावर चिडतात, रागावतात, तर मला सहन होत नाही, त्रास होतोय. मी तिला म्हणलं, बाई ग, तुला त्रास होतोय असं दाखवू नकोस त्याला. जोपर्यंत अद्वैत बरा होत नाही तोपर्यंत त्रास होत नाही असं नाटक चालू ठेव. असं नाटक, असं म्हटलं मी. त्यात काय चुकलं माझं? असं बोललात का तुम्ही? मुळात फाल्गुनी, दुसऱ्याचं बोलणं चोरून ऐकू नये इतके बेसिक मॅनर्स तुझ्यामध्ये असतील असं वाटलं होतं, पण नाही. बरं, ऐकलंस तर ऐकलंस, अर्धवट माहिती येऊन सांगितलीस. त्या दिवशी सुद्धा कुठलीही खातरजमा न करता त्या नेत्रावरती चोरीचा आळ घेतलास. सॉरी. अरे सॉरी काय सॉरी? आणि तुम्ही सुद्धा नुसती शेपूट ऐकता आणि आपला हत्ती तयार करता. रुपाली, हिला समजावून सांगा, माझ्या डोक्याला ताप कमी नाहीयेत. आता गोंधळ वाढवू नका. तुम्ही चिडू नका प्लीज. अरे मग मी चिड असं वागू नका ना. अरे शेखर, अरे डोक्यात असा राग घालून हाय. बाईकने जाणार आहोत आपण? चालेल ना? कार काढू? नाही नाही, काही हरकत नाहीये. गाडी असली तर कसं जरा बरं पडतं ना, मोकळी जागा मिळते. ओके, मग कारने जाऊया. नाही चालेल, बाईक. चल बस. हो. अरे नाही, आता ना पुण्यात खूप ट्रॅफिक असतो ग, कार कन्व्हिनियंट पडत नाही. आणि यू नो व्हॉट, आय लव्ह रायडिंग माय बाईक. सेट? हो. चल. लेट्स गो. हो. आपण कुठे जातोय? स्वारगेटला. तुला बस स्टँडला सोडतो ना मी. ऐका, तुम्ही इथेच थांबवा. थांबवा. काय झालं? थांबवा. थांबवा. ए हेमा, व्हॉट हॅपन्ड? नाही राहू दे, मी माझं जाते. मला वाटलं असेल की तुम्हाला कळलंय. व्हॉट? मला वाटलं की तुम्ही मला पुणे फिरायला नेणार. तुम्ही मला बस स्टँडवर घेऊन चालला. हे, तुला पुणे फिरायचंय ना? चल. नाही नको, राहू दे. सांग मला, कुठे फिरायला जायचंय? असं म्हणता? तुम्ही जिथे प्रेमाने न्याल तिथे. ओके, चल मग. अरे देवा, मला असं वाटतंय की मी ना माझा फोन तुमच्या घरी विसरले. तुमचा जरा फोन देता का? हो हो हो. हेमा. हा, बघा, हे ना माझं असं होतं. इट्स ओके, इट हॅपन्स. तुमचा फोन द्या, मी माझा नंबर डिलीट करते. नो नो, इट्स फाईन. म्हणजे चालेल ना? म्हणजे आपल्याला कॉलवर मेसेजवर बोलता येईल. वेल, आय डोंट माइंड. ओके. सांग ना, कुठे जायचंय तुला फिरायला? सजेस्ट कर काहीतरी. आता एवढा जेंटलमॅन आणि विश्वासू माणूस आहे सोबत, तर मग कुठेही यायला तयार आहे मी. म्हणजे सिंहगड किंवा सारसबाग. चल. नाही नाही नाही, नको. ॲक्च्युली ना माझे कपडे एवढे बरे नाही आहेत तसे. नाही, राहू दे, मी जाते. राहू दे तुम्ही. ऐक. हां, शॉपिंग आवडेल तुला? शॉपिंग? हो. लेट्स गो. सॉरी. इट्स ओके, बस.
औषध नकोत मला. साहेब, जोपर्यंत तुम्हाला पूर्ण बरं वाटत नाही तोपर्यंत तुमची औषधांपासून सुटका होणार नाहीये. त्यामुळे ही औषधं घ्यावीच लागतील. ना हे तू ऑर्डर नाही द्यायचीस मला, कळलं? मी औषधं घ्यावी लागतील असं म्हणते. आणि तसंही उद्या औषधं संपणार आहेत सगळी. त्यानंतर जर डॉक्टर म्हणाले की औषधं घ्यायची गरज नकोत मला, बास झाली आता औषधं. पण साहेब, तुम्हाला बरं वाटावं म्हणून चाललंय ना. मला नाही व्हायचंय बरं. काय कटकट आहे तुझी? बरं ठीक आहे, मी बाईसाहेबांना सांगते. हे थांब. हे काय तू ब्लॅकमेल करतेस मला? हा, ब्लॅकमेल करतेस? तुम्ही त्यांचं ऐकता म्हणून म्हटलं. इन युअर लिमिट्स. मी तुझ्याशी नीट वागतोय, बोलतोय, याचा गैरफायदा घेऊ नकोस. थोड्या दिवसांसाठी आलीस तशीच वाग. उगाच या घरातली असल्यासारखी वागायला जाऊ नकोस, कळलं? आणि इथून पुढे मला कसली ऑर्डर द्यायची नाही, नाहीतर खरंच घरातून बाहेर काढे ना मी तुला. सॉरी साहेब, तुम्हाला राग आलाय ना माझा. ठीक आहे, तुम्ही माझ्यावर राग काढा, पण औषधं घ्या ना, असं नका करू. कंटाळा आलाय मला तुझा आणि या औषधांचा पण. अद्वैत, काय वागणे तुझं? तुझं डोकं फिरलंय का? मी काय केलंय बाबा? तुमच्यामुळे होतं हे सगळं. एक तर काही गरज नसताना हिला इथे आणून ठेवलं तुम्ही. आता डोक्यावर बसतेय ती माझ्या. प्लीज तिला सांगा तिच्या लिमिट्स मध्ये राहायला. तू काय बोलतोस तुला कळतंय का? ती तुझी एवढी काळजी घेते तर तिच्याशी चांगलं वागायचं सोडून तिचा अपमान करतोयस तू. डिस्गस्टिंग. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. नाईस. आता यात सुद्धा माझीच चूक दिसतेय तुम्हाला? अरे तू तिच्याशी कसं वागतोस हेही बघ ना. बाबा, माझा लाईफ कंट्रोल करायला जाते ती. सकाळी नाक दाबून काढा पाजला मला तिने. कोण समजते ही स्वतःला? बाबा तुम्ही प्लीज काय तो फायनल डिसिजन घ्या. जर ही इथे राहणार असेल तर मी इथे राहणार नाही. ही इथे राहणार असेल तर मी बंटी मामाकडे जातो राहायला. तू लहान आहेस का आता? काय हट्टीपणा आहे? बाबा तुम्ही काय तो फायनल डिसिजन घ्या. तू आता माझ्यासमोर जो उभा आहेस ना ते फक्त हिच्यामुळे. ही आहे म्हणून तू आता उभा आहेस. साहेब, नेत्रा एक मिनिट. ज्याला खरी परिस्थिती माहिती नाही ना म्हणून असं वागतोय, असं बोलतोय. ज्या दिवशी तुला हिचं महत्व कळेल ना त्या दिवशी तू स्वतःहून हिला जाऊ देणार नाहीस. व्हॉट डू यू मीन? तुझा ऍक्सिडेंट झाला तेव्हा तू गाडीमध्ये पडून होतास. नेत्र तुझ्याकरता उभी राहिली. ती एकटी असून सुद्धा तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. हॉस्पिटलमध्ये पोचायला जरा जरी उशीर झाला असता ना आज तू माझ्यासमोर उभा आहेस ना ते फक्त हिच्यामुळे. हे तुला मरणाच्या दारातून घेऊन आले. तू आज आहेस ते फक्त नेत्रामुळे.